कबूतरखाने ठेवायचे की उडवायचे चर्चा करून निर्णय घ्यावा असं सामनातून म्हटलं गेलंय। मुंबईच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मराठी माणसाला असल्याचं सामनातून म्हटलं गेलंय। जैन जिमखान्यावर कबूतरखाना सुरू करण्याची घोषणा करावी असं सामनातून म्हटलं गेलेलं आहे। सामनामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईतील सर्व लोढा टॉवर्सच्या गच्च्या आणि सोसायटींची मैदानं सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि मरीन लाईन समुद्रासमोरील नव्याने उभारलेल्या जैन जिमखान्यावर कबूतरखाने सुरू करत असल्याची घोषणा करावी। शांतताप्रिय जैन समाजाची मागणी पूर्ण करायला काहीच हरकत नाही, त्यांना आरक्षण नको। कबूतरांसाठी जागा हवी, ती जैनांच्याच सोसायटीमध्ये मिळू शकते। काय हो धर्माचार्य, बरोबर आहे ना? मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून मुंबईच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मराठी माणसाला आहे। हे राज्य मराठी माणसाच्या बलिदानातून रक्तातून निर्माण झालं आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे। त्यामुळे मुंबईत कबूतरखाने ठेवायचे की उडवायचे याबाबत मराठी माणसांशी चर्चा करून काय तो निर्णय घ्यायला हवा। कबूतरांच्या संरक्षणासाठी शस्त्र उचलण्याची हिंसक भाषा जैन मुनींनी करावी आणि कायद्याचे रखवालदार गप्प बसतात याला काय म्हणावं। आम्ही शांतताप्रिय अहिंसक आहोत असं जैन समाजाचे धर्मगुरू सांगतात। कबूतरखाना हायकोर्टाच्या आदेशानं बंद केला तेव्हा जैन समाजाचा आक्रमकपणा शांतता अहिंसेच्या चौकटीमध्ये बसणारा नव्हता।